परतीच्या पावसानं नुकसान केलेलं आहे। मग ते कांदा असेल, कापूस असेल, कडधान्य असेल, तूर असेल, उडीद असेल, मका असेल, ऊस पीक असेल, अनेक पिकांचं भाजीपाल्याचं आणि शेत जमीनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खचून गेलेली आहे। हातात तोंडाला आलेला शेतकऱ्याचा घास गेलेला आहे। सरकारनं चांगली आणि मोठी मदत राज्यातल्या शेतकऱ्याला करावी। सरकार मदत करणार आहे, परंतु जरा भरीव मदत करावी की जेणेकरून राज्यातला माझा शेतकरी खऱ्या अर्थानं या आसमानी आणि सुलतानी संकटातून उभा राहू शकेल। गेल्या 10 वर्षात केंद्रात व राज्यात तुमचं सरकार आहे, तरी देखील दूध उत्पादकाचे प्रश्न आहेत गेल्या 10 वर्षापासून, यावर काय सांगाल? भाऊ त्याला जोडून विचारतो, तुम्ही आता सांगितलं तुम्ही 1995 पासून दुधाच्या धंद्यात आहात किंवा व्यवसायात आहात, पण तरीही कायदा होत असताना आणि कायदा होता मी आपल्याला नम्रपणानं सांगेन, मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता। हा कायदा 1976ला आलेला आहे, त्याच्यानंतर 2-3 वेळा ह्याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्या। 1995ला गोवंश हत्याबंदी कायद्यात अजून काही बदल झालं, त्यावेळी आम्ही शेतकरी चळवळीनं विरोध केलेला होता। शरद जोशींनी त्या संदर्भामध्ये भाष्यही केलेलं होतं की गोवंश हत्याबंदी कायदा नव्हे, हा गोपालक हत्याबंदी कायदा आहे। परंतु शेतकऱ्यांच्यामध्ये तेवढी जागृती त्या काळामध्ये नव्हती। याचं कारण शेतकऱ्यांना त्रास त्या काळामध्ये होत नव्हता। मी मगाशी सांगितलं की कॅन्सरचा पहिला टप्पा जाणवत नाही, दुसरा जाणवत नाही, तिसरा आणि चौथा जाणवतो। ज्यावेळी वाहनं अडवायला लागली दुधाळ जनावरांची, जर्सी गायची, होस्टन गायची, मशीनची, आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या व्यवसायावर झाला, जनावरांचे भाव पडले गेले आणि मग शेतकरी आमच्याकडे यायला लागला की आता ह्याच्यावर तुम्हाला बोलावं लागेल। एक तुम्हाला मी सांगेन की घात असल्याशिवाय कधी पेरणी होत नाही, बिनघातीची पेरणी केली तर उगवून येत नाही। तुम्हाला हा धोका वाटला नाही का भाऊ, ज्यावेळेस हा कायदा लागू होत होता किंवा विधानसभेत मांडला जात होता त्यावेळेस तुम्हाला धोका नाही वाटला का की भविष्यात असं होऊ? त्यावेळी आम्ही निवेदनं दिलेली आहे, त्यावेळी सरकारला आम्ही जागं केलेलं आहे, त्यावेळी सुद्धा आम्ही यावर बोललेलो आहे। आणि यापुढे काय राहणार आहे भूमिका सभागृहात? नाही, सभागृहात हे मांडू। आमची एकच मागणी आहे की देशी गाय ही आमची गोमाता आहे। शेतकरी, मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, शेतकरी देशी गाय कधीही विकत नाही, तो पाळायला देतो। लक्ष्मी म्हणून तिला पाळायला नेतात। कुणाचं लग्न होत नसेल तर देशी गाय दारामध्ये बांधतात, घरात गरिबी असेल तर देशी गाय दारामध्ये बांधतात, कुणाचा आजारपण मोठा असेल तर देशी गाय दारामध्ये बांधतात। परंतु आमचा प्रश्न आहे की जर्सी गाय, जर्सी होस्टन आणि म्हशी, अरे यांना तुम्ही अडवू नका, कारण ते जर त्याची देवाणघेवाण नाही झाली तर दुधाळ जनावरांची संख्या वाढणार नाही, उलट संख्या घटेल। दररोज मटण खाल्लं जातं बोकडाचं, मेंढीचं, शेळीचं, म्हणून शेळ्या मेंढ्या संपल्या नाही, त्याची संख्या उलट राज्यामध्ये 2025च्या जनगणनेमध्ये वाढलेली आहे। कोंबड्या ट्रकच्या ट्रक भरून जाते, त्या मग सफायला पाहिजे होत्या, पण पोल्ट्र्यांची संख्या वाढलेली आहे आणि राज्यामध्ये दुधाळ जनावरं, गाय आणि म्हैस, जर्सी, होस्टन याची संख्या घटलेली आहे। म्हणजे ह्याचाही कुठंतरी अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे। हे शेतकऱ्याचं अर्थशास्त्र आणि ते मोडू नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। गोपीचंद राज्यातील गोशाळांची चौकशी करणार आहे का? मी मागणी केलेल्या राज्यातल्या सगळ्या गोशाळेची चौकशी करावी। त्यांनी पोलिसांच्याकडे जप्त करून घेतलेली जनावरं किती आहेत, आता गोशाळेमध्ये किती जनावरं आहेत, ते गोशाळा जनावरं ठेवण्याच्या लायकीच्या आहेत का, तिथं किती घाण आणि चिखलाचं साम्राज्य आहे, तिथल्या जनावराला चारा पाणी व्यवस्थित मिळतं का, याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। गोशाळेमध्ये जनावरं द्यायला एकदा का न्यायालयाचा निर्णय झाला की हे गोशाळावाले वकील लावून वरच्या कोर्टात का जातात, त्याच्यामागं त्यांचा काय हेतू आहे, त्यांचा एकदा खाली निकाल झाला की त्यांचा संबंध येतोच कुठं। आणि मुळामध्ये शेतकऱ्यांची जनावरं या फुकट तस्करी करणाऱ्या गोशाळेच्या मध्ये का सरकार पाठवतं? तो माल आमचा आहे, शेतकऱ्याच्या ताब्यात द्या, आमचा गोटा हीच आमची गोशाळा, ही आमची भूमिका आहे। गोपीचंद पडळकर यावर काय सांगाल त्यांचे? भाऊ ऐका ना,
2014 मध्ये फलटण दुग्ध व्यवसाय हा महत्वाचा आहे. माझा प्रेम कधी कुणावरच आटलेलं नाही, वडले तुमच्यावरच सुद्धा आटलेलं नाही. भाऊ एक प्रश्न शेवटचा असा आहे, पश्चिम महाराष्ट्रातील तुम्हाला अभ्यास आहे सर्व शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा, त्याच्या उत्पन्नाचा, तर या दृष्टिकोनातून तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबत सरकारला काय सांगू शकाल की शेतकऱ्यांची स्थिती आज काय आहे? एक आहे की सर 35 वर्ष मी चळवळीत काम केलं. माझ्यासारखा माणूस सुद्धा आज नैराश्यामध्ये आहे. कारण आज जातीपातीच्या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये कधी न हो एवढा मोठ्या प्रमाणामध्ये होत आलेला आहे. नोकऱ्यांची टक्केवारी बघितली तर 2% आहे. 50% रोजगार देणारी क्षमता ही आजही माझ्या शेतीमध्ये आहे. पण चर्चा ह्या प्रत्येक जातीच्या चाललेल्या आहेत. जातीवर समित्या मंत्र्यांच्या नेमल्या जात आहेत. परंतु संपूर्ण राज्याला, देशाला खायला घालणारा माझा मायबाप हा दिनवाणी झाला. याच्यासाठी कुठेही समिती नाही, याच्यासाठी कुठेही मेळावं नाही, याच्यासाठी कुठेही मोर्चे नाही. आता फक्त आणि फक्त जातीच्या दुकानांचा मालिकायला लागलेला भाऊ एक प्रश्न सर, आहे भाऊ एक प्रश्न आहे, महाराष्ट्रात पहिला मोर्चा फलटण मधून काढताय, पुन्हा 2029 माड्यामध्ये याची तयारी आहे. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला सगळ्यांना नम्रपणानं सांगेन की माझा